भरत, हा शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही म्हणतायत की जर आमदार अपात्र असले किंवा आमदार अपात्र ठरवले गेले तर तुम्ही अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री कसं होऊ दिलं, असा ताशेरे जे आहे ते कपिल सिब्बल यांनी ओढलेले आहे। कपिल सिब्बल यांनी या युक्तिवाद करताना असं म्हटलेलं आहे की पक्षफूट आणि आमदार अपात्रता हे दोन्ही वेगवेगळे मुद्दे आहेत। पक्षफुटीचा निर्णय जो आहे तो समजा निवडणूक आयोगाने त्याबाबत निकाल दिला असेल, मात्र आमदार अपात्रतेचा निकाल जो आहे किंवा त्याबाबतचा निर्णय जो आहे तो विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे। मात्र पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला खिंडीत गाठलेला आहे। तुम्ही आमदार अपात्रतेबाबतीत निर्णय कसा दिला आणि एखादा व्यक्ती जो भविष्यात पुढे अपात्र होणार असेल किंवा अपात्र ठरू शकतो त्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री कसं होऊ दिलं, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। याबाबतचं अधिक विश्लेषण नक्कीच आपण जर पाहिलं चैतन्य या सगळ्या प्रकरणामध्ये की ज्या पद्धतीने कपिल सिब्बल युक्तिवाद करतात, कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना महत्त्वाचे दोन मुद्दे मांडलेले आहेत। यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जर पक्षफूट झाल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला आहे। आमदारांना अपात्र ठरवलं सुप्रीम कोर्टाने तर मग निवडणूक आयोग पुढे काय निर्णय घेणार, निवडणूक आयोगाने जो पक्ष आणि चिन्हासंदर्भात निर्णय दिला होता तो सगळा निरर्थक ठरेल, अशा पद्धतीचा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। एका बाजूला निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय असेल, त्यानंतर दुसऱ्या बाजूला विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय असेल। या दोन निर्णयामध्ये चैतन्य आपण आपल्या प्रेक्षकांना या ठिकाणी पुन्हा एकदा जरा सविस्तर सांगूयात की कशा पद्धतीने हे दोन्ही निर्णय एकमेकांवर अवलंबून आहेत। खरं तर विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या जोरावरती एकनाथ शिंदे यांनी 19 जुलै 2022 रोजी जे पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये विधिमंडळ पक्ष आमच्या बाजूने आहे असं म्हणत त्यांनी पक्षाच्या चिन्हावरती आणि पक्षावरती दावा केल्याचं पाहायला मिळत होतं। नंबर 2, जर आता या सगळ्या प्रकरणामध्ये 19 जुलैचं पत्र जर या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा चर्चेला आलं, त्या संदर्भात कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेलाच आहे, तर निवडणूक आयोगाचा निर्णय आहे तो निर्णय या विधानसभा अध्यक्षांच्या विधिमंडळातल्या बहुमतावरती त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत होतं। आता विधिमंडळातल्या बहुमताच्या जोरावरती विधिमंडळ पक्षातील त्यांचं जे 2/3 बहुमत आहे त्या जोरावरती त्यांनी पक्षावरती दावा सांगितल्याचं पाहायला मिळत होतं। 39 आमदार आमच्या सोबत असल्याचा दावा करत त्यांनी पक्षावरती दावा सांगितल्याचं पाहायला मिळत होतं आणि यावरतीच निवडणूक आयोगाने निर्णय दिला। आता पुढचा मुद्दा यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग असा आहे की निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्यामध्ये त्यांनी विधानसभेतील 2/3 बहुमताचा संदर्भ घेतला आहे आणि ज्यावेळेस आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला आहे तो त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या आधारे घेतला आहे। खरं तर हे दोन्ही निर्णय आता एकमेकाशी इंटरलिंक आहेत आणि त्यामुळेच कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे। जर आमदार अपात्र ठरले तर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार आणि निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय बेकायदेशीर ठरवला तर आमदारांसंदर्भात नेमका काय निर्णय घेतला जाणार, हाच महत्त्वाचा सवाल सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला जातोय आणि त्यावरच सध्या पूर्ण फोकस या संपूर्ण जे काही प्रकरणाचा आहे तो असल्याचा एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। चैतन्य, नक्कीच बरं, अतिशय जोरदार युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे। आजचा जो मुख्य मुद्दा आहे तो आमदार अपात्रतेचा आहे आणि या संदर्भात कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत, जोरदार खिंड लढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता या सर्व युक्तिवाद सुरू असताना कपिल सिब्बल असं न्यायालयाकडे विनंती करतायत की तुम्ही जो काही निर्णय देणार आहात किंवा या घटनेवर जो काही निकाल लागणार आहे तो लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। काल देखील कोर्टाने एक निरीक्षण मांडले की या प्रकरणात जो काही निकाल असेल तो लोकशाहीच्या बाजूने लागावा, अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त होते। खरं तर आता ह्या प्रकरणामध्ये जो काही निकाल लागेल त्याचा एकंदरीतच शिवसेनेच्या भवितव्यावर आणि एकूणच राजकीय वर्तुळावर देखील याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर आजच्या सुनावणीत आणि आजच्या जे काही युक्तिवाद सुरू आहे हा युक्तिवाद मांडताना हा मुद्दा कुठेतरी भावनिक होतोय आणि त्याचप्रमाणे लोकशाहीच्या बाजूने आणि लोकशाहीच्या भविष्याबाबत देखील याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। कपिल सिब्बल ह्या संपूर्ण बाबत बोलतायत की लोकशाहीच्या बाजूने निकाल लागला पाहिजे। कोर्ट देखील काल तोच मुद्दा मांडतोय की लोकशाहीच्या बाजूनेच आम्ही निकाल देऊ किंवा त्या बाजूचाच तो निकाल असेल। काय याबाबतचं अधिक विश्लेषण? खरं तर चैतन्य, याच ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे की ज्या पद्धतीने कोर्टामध्ये कपिल सिब्बल हे अत्यंत मुरब्बी असे वकील आहेत आणि त्यामुळेच कपिल सिब्बल त्यांची जी काही भूमिका आहे, त्यांचा जो युक्तिवाद आहे ते वेगवेगळ्या टप्प्यावरती, वेगवेगळ्या पातळीवरती, वेगवेगळ्या आघाडीवरती वेगवेगळ्या प्रकारे एकाच दिशेने करत असतात आणि त्यामुळेच कपिल सिब्बल हे नामांकित वकील मानले जातात। खरं तर हेच त्यांचं जे काही त्यांची ताकद आहे हीच तर आहे। त्यांनी पहिला मुद्दा घटनात्मक मूल्यांचा उपस्थित केला, दुसरा मुद्दा आहे तो त्यांनी फॅक्च्युअल उपस्थित केला, तिसरा मुद्दा आहे तो इमोशनल पातळीवर उपस्थित केला। खरं तर या प्रत्येक मुद्द्यावरती जर आपण विचार केला
तर ही शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जी आहे ती लँडमार्क केस होणार आहे. इतिहासामध्ये या केसचा संदर्भ पुढे अनेक वर्ष जे काही दिला जाणार आहे, कारण विधिमंडळ पक्षातील जे काही बहुमत आहे त्या बहुमताच्या जोरावरती आतापर्यंत असं पक्षावरती ताबा घेण्याचे प्रकार घडत नव्हते. मात्र 2022 नंतर वारंवार, म्हणजे 2022 मध्ये जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष ताब्यात घेतला. 2023 मध्ये आपण पाहिलं तर अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने अशाच पद्धतीने पक्ष ताब्यात घेतला. आता पुढे जर जाऊन आपण पाहिलं तर हाच निर्णय अशाच प्रकारे पश्चिम बंगालमध्ये घटना जवळपास अशीच घडली. तिथल्या खासदारांनी एकत्रित एक गट तयार करत ममता बॅनर्जी यांच्या विरोधात, त्यांच्या पक्षातून निवडूनही त्यांच्या विरोधात दंड थोपटले आणि NCPI नावाच्या पक्षामध्ये त्यांनी स्वतःचं मर्जर केलं. खरं तर अशाच पद्धतीने जर सातत्याने एका पक्षातून एका सत्तेच्या विरोधात मतं घेऊन जर लोक निवडून येणार असतील आणि तीच लोक पुन्हा सत्तेला जाऊन मिळणार असतील तर निवडणूक प्रक्रियेला अर्थच उरत नाही. अशा पद्धतीचा जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला आहे आणि खरं तर हा अत्यंत भावनिक युक्तिवाद आहे. एकीकडे फॅक्च्युअल आहे, घटनात्मक मूल्यांच्या दृष्टीने जरी हा महत्त्वाचा असला तरी सुद्धा याच निर्णयाच्या आधारे भविष्यातील अनेक केसेसचा निर्णय दिला जाईल. अशाच प्रकारे जर या केसमध्ये कुठलाही जे काही एकनाथ शिंदेच्या बाजूने निर्णय असो की त्यांच्या विरोधात निर्णय असो, मात्र जो काही निर्णय दिला जाईल तो भविष्यातील अनेक केसेसला, अशा पक्षफुटीच्या घटनांना तो लागू होईल आणि त्यामुळे जे आहे तो हा युक्तिवाद जो आहे कपिल सिब्बल यांच्याकडून केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की घटनात्मक दृष्ट्या सरन्यायाधीशांनी काल जे स्टेटमेंट केलं की हा जो निर्णय आहे तो घटनेची पायमल्ली होणार नाही किंवा भविष्यात दूरदर्शी असा निर्णय असणार आहे. यातूनच आता जे काही सगळ्या गोष्टी प्रतिबिंबित होत आहेत की कशा पद्धतीने हा निकाल असू शकतो, हे सुद्धा या सगळ्याबाबत सुद्धा हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. आणि त्यामुळे कपिल सिब्बल वेगवेगळ्या आघाड्यांवरती एकाच दिशेने, म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात, निवडणूक आयोगाच्या विरोधात, विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सगळ्या बाजूंनी धारदार असा युक्तिवाद करत त्या सगळ्यांनाच खिंडीत गाठण्याचा प्रयत्न सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.